आपण बीएड मधील 201 क्रमांकचा पेपर शालेय शिक्षणाची गुणवत्ता व व्यवस्थापन हा शिकत आहोत. यातील पहिले प्रकरण जे आहे व्यवस्थापन व गुणवत्ता, यातील आपण मागील तासिकेमध्ये व्यवस्थापनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संकल्पना, व्यवस्थापनाची व शालेय व्यवस्थापनाच्या व्याख्या, शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज, उद्दिष्टे अभ्यासली आहेत आणि वैशिष्ट्ये ही तुम्ही स्वतः तयार केलेली आहेत. तर आजच्या तासिकेमध्ये आपण शालेय व्यवस्थापनाची कार्ये व मूलतत्वे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. शालेय व्यवस्थापनाची बघा पुढील प्रमाणे आहेत कार्ये. पहिलं नियोजन, दुसरा संघटन, तिसरा समन्वय, चौथा दिग्दर्शन, 5 संप्रेषण, 6 प्रेरण, 7 नेतृत्व, 8 निर्णय प्रक्रिया, 9 नियंत्रण, 10 कार्यवाही आणि शेवटचा 11वा आहे मूल्यमापन. तर यातला आपण पहिला पाहूया की नियोजन म्हणजे काय. नियोजन म्हणजे प्लॅनिंग. पुढे करावयाच्या कामांसाठी आधी ठरविण्याची प्रक्रिया म्हणजे नियोजन. म्हणजे आपण कुठलंही काम करणार आहोत तर आपण त्याच्यापूर्वी एक प्लॅनिंग करतो. आपल्याला शाळेमध्ये जर सहल ऑर्गनाइज करायची आहे तर आपण त्यापूर्वी काय करतो की आपण गाव कुठलं ठरवणार आहोत, त्या हिशोबाने आपल्याला जायचं कसं आहे, रस्ता आपण कोणत्या मार्गे जाणार आहोत, कसं जाणार आहोत, ट्रेनच्या मार्गे जाणार आहोत की रस्त्याने जाणार आहोत का आपण विमानाने जाणार आहोत, या गोष्टींचा विचार करतो. मग तिथे थांबण्याची व्यवस्था काय असेल, जेवणाची व्यवस्था काय असेल, एक दिवसाची आहे की स्टे करण्याची सहल आहे, आपण या गोष्टींचा विचार करतो. आणि यामुळे काय फायदा होतो तर आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करतो म्हणजे ज्यावेळेस आपण सहल घेऊन जातो त्यावेळेस काही अडथळे तर येणार नाहीत याचा विचार करतो. आणि जे काही अडथळे येतील त्यासाठी आपण पर्यायी व्यवस्थांची आपण इथे विचार करून ठेवतो. म्हणजे काय उपाययोजना करावी लागणार आहे आपल्याला, आपण याचा विचार करून ठेवतो. त्यासाठी आपण नियोजन करतो. म्हणजे अंमलबजावणीमध्ये नियोजनामुळे काय होते की संतुलन राखता येते, कार्यामध्ये आपल्या एक शिस्तबद्धता येते, एक नियमबद्धता राहते आणि आपण ज्या काही जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत त्या योग्य व सक्षम प्रमाणे आपण पार पाडू शकतो. यानंतर आहे संघटन. समान उद्दिष्टांसाठी स्वखुशीने व परिणामकारक सहकार्य करणारा व ओळखू येणारा समूह म्हणजे संघटन होय. म्हणजेच काय, ऑर्गनायझेशन. थोडक्यात याला असं म्हणता येईल की उद्दिष्ट साध्य करायचं हे साधन आहे. म्हणजे आपण पाहिले की सहल घेणार आहोत आपण, म्हणजे सहल आपण नेणार आहोत, पण त्यासाठी जे काही करावं लागणार आहे आपल्याला ते साधन म्हणजे संघटन असतं. म्हणजे इथे काय करतो की आपण अनेक लोक एकत्र येतो आणि एकत्र येऊन ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. की आपण लेक्चर मध्ये बघा मागच्या वेळेस की एनजीओचं उदाहरण घेतलं होतं. पर्यावरण संरक्षण संवर्धन हे त्या एनजीओचं उद्दिष्ट होतं. मग त्यासाठी त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या गटांमध्ये डिवाइड होऊन काम केलं, वेगवेगळे म्हणजे कामाची विभागणी केली, लोकांचीही विभागणी केली आणि योग्य त्या लोकांप्रमाणे ज्याची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे ते काम वाटून घेऊन त्यांनी ते काम केलं. म्हणजे काय करतो, संघटन. म्हणजे इथे काय करतो आपण, कोणी कोणते काम करायचं हे ठरवतो, याच्यामध्ये कामांची निश्चिती करतो, योग्य त्या गटामध्ये कामांची विभागणी करतो, अधिकार व जबाबदाऱ्या या आपण वाटून देतो आणि यांना सर्वांना एकत्र आणतो. ते कुठे करतो आपण, संघटन या ठिकाणी. यानंतरचा आहे समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन. विविध व्यक्तींची कामे परस्परांना पूरक केली जातात की नाही हे पाहणे म्हणजे समन्वय. यामुळे काय होतं की संस्थेमधील विविध घटकांमध्ये सामंजस्य राहते. प्रत्येकाच्या अधिकारांच्या ज्या मर्यादा असतात त्या आखून दिलेल्या असतात
प्रत्येकाच्या कामाच्या मर्यादा निश्चित केलेल्या असतात आणि हे सर्व योग्य रीतीने होत आहे की नाही हे पाहण्याचा आपण अधिकार एका व्यक्तीला दिलेला असतो. या गोष्टींचा समावेश इथे होतो. आता आपल्या शाळेमध्ये शिक्षक असतात, म्हणजे शाळा ही एक संघटना आहे. या संघटनेमध्ये वेगवेगळे लोक कार्य करतात, म्हणजे शिक्षक आहेत. आता या शिक्षकांमध्ये एक समन्वय असेल तरच शाळा ही व्यवस्थित प्रकारे चालेल, म्हणजे आपलं उद्दिष्ट यशस्वी होईल. यानंतरचं कार्य आहे दिग्दर्शन. उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी योग्य ती दिशा दाखविणे म्हणजे दिग्दर्शन होय. आपल्या हाताखाली जी काही लोक काम करत असतात ते चांगल्या प्रकारे करून घेणे, म्हणजे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेणे हे दिग्दर्शकाचं काम असतं. याच्यामध्ये काय काय कामं केली जातात? आदेश दिले जातात, सूचना दिल्या जातात, चर्चा केली जाते, निरीक्षण केलं जातं की योग्य पद्धतीने काम होत आहे की नाही. शाळेमध्ये हे दिग्दर्शकाची भूमिका कोण निभावत असतो? तर मुख्याध्यापक. सहलीचेच उदाहरण पहा. आपल्याला आपण जो काही सहल ऑर्गनाईज करणार आहोत तर ती योग्य दिशेने जात आहे का, म्हणजे तिचं काम योग्य दिशेने होत आहे का. असं नाही की आपल्याला जवळच ठिकाण आहे पण आपण रस्ता कोणता निवडतोय, तर आपण विमानाने जाण्याचा रस्ता निवडतोय. असं नाही, योग्य दिशेने व्हायला पाहिजे काम. त्यासाठी दिग्दर्शन हे महत्वाचं आहे. या चित्रामध्येही पहा, हा जो आहे व्यवस्थापक, हा या सर्वांना मार्ग दाखवतो आहे व्यवस्थित. यानंतरचा कार्य आहे संप्रेषण, म्हणजे कम्युनिकेशन. दोन किंवा अधिक व्यक्तींच्या दरम्यान वस्तुस्थिती, कल्पना, मते, भावना यांची होणारी देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय. शिक्षण क्षेत्रामध्ये जे संप्रेषण होतं ते लिखित किंवा तोंडी स्वरूपाचे असते. यामुळे काय होते की कर्मचाऱ्यामध्ये व्यवस्थापकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या स्पष्ट होतात. म्हणजे जर आपण एकमेकांशी संवाद साधलाच नाही तर एकमेकांकडून काय अपेक्षा आहे हे आपल्याला कसे कळेल. त्यामुळे जर आपले कार्य व्यवस्थित चालवायचे असेल तर आपल्याला संप्रेषण ही करावेच लागणार. आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे आहेत किंवा आपल्याला गॅदरिंग घ्यायची आहे. गॅदरिंग हे कोणा एका व्यक्तीचं काम नसतं. यासाठी वेगवेगळ्या लोकांनी सहकार्याने येऊन काम करावं लागतं. म्हणजे फक्त स्टाफच नाही तर यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग आपण चांगल्या प्रकारे नोंदवून घेतो. कामांची विभागणी आपण व्यवस्थित करून देतो. जर तुम्ही मग सांगितलंच नाही की मला ही रिक्वायरमेंट आहे तरच हे माझं काम पूर्ण होईल, तर ते मलाही कळणार नाही आणि ते काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व घटकांमध्ये संप्रेषण किंवा कम्युनिकेशन हे होणं आवश्यक असतं. यानंतरचा मुद्दा आहे प्रेरणा, म्हणजे मोटिवेशन. ज्ञान व क्षमता या दोन गोष्टींचा उपयोग करून घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रेरण असे म्हणतात. प्रेरणा, आपण याला असं म्हणतो की प्रेरणा हा शब्द आपल्याला परिचित आहे. प्रेरणा म्हणजे काय, या तर आंतरिक आणि बाह्य दोन्ही या प्रेरणा ज्या असतात यामुळे व्यक्तीला कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळतात. म्हणजे आपण जर व्यक्तीला प्रेरणा दिली किंवा आपण वर्गामध्ये शिकवत आहोत, शिकवत असताना जे विद्यार्थी असतात आपले, आपण विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, विद्यार्थ्याने योग्य उत्तर दिलं तर आपण त्याला वा, शाबास, किती छान, व्हेरी गुड अशी जर आपण त्यांना रिप्लाय दिले नाही तर विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटेल आणि त्यांना प्रेरणा मिळणार नाही अभ्यास करण्याची. आता आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतोय, पण आता समजा एक शिक्षक आहे आमच्यापैकी की ज्यांना टेक्नॉलॉजीचा वापर येत नाही. मग आम्ही त्यांना असंच हे करायला पाहिजे का की तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापरच येत नाही, मग आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं का? तर नाही. आपण काय करणार की त्यांनाही आपल्यामध्ये सामावून घेणार. पण तुम्ही स्पष्टीकरण खूप छान करता, या गोष्टींचे त्यांच्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना जर आपण प्रोत्साहन दिलं तर ते काय करणार की उत्साहाने काम करतील. आणि प्रेरणा दिल्यामुळे कुठलंही काम हे चांगल्या प्रकारे यशस्वी होतं आणि जो काम करणारा व्यक्ती असतो तो अधिक उत्साहाने व कार्यप्रमाण पद्धतीने असे काम करतो. आपण जर इन्क्रीमेंट दिले नाही, आपल्याकडे जो असणारा स्टाफ आहे त्यांना आपण इन्क्रीमेंट दिले नाही तर त्यांना काय वाटेल की नेहमीच आहे हे, आपल्याला काही इथे काय आपल्या काही कामाची कदर होतच नाही, आपलं काही इन्क्रीमेंट होतच नाही, तर त्यामुळे काय करणार की आपण असंच काम चालवू काम करणार.
पण या उलट जर का आपण त्यांना प्रेरणा दिली, प्रेरणा कशाच्या स्वरूपात, ही आर्थिक स्वरूपात दिली, समजा त्यांना इन्क्रिमेंट दिलं, तर हो बाबा आपण चांगलं काम केलंय तर आपल्याला इन्क्रिमेंट मिळते, त्यामुळे आपण काय करणार की काम चांगल्या पद्धतीने करणार आणि उत्साहाने करणार. म्हणजे काय होतं, इथे व्यक्ती हा कार्यप्रवण होतो. यानंतरचा आहे नेतृत्व. सहाय्यकांना आपले काम आत्मविश्वासाने व उत्साहाने पार पाडण्याची, प्रोत्साहित करण्याची व्यवस्थापकाची क्षमता म्हणजे नेतृत्व होय. या चित्रामध्ये पहा, वरच्या चित्रामध्ये जे आहे तो बॉस आहे आणि खाली जे चित्र आहे तिथे लीडर आहे. बॉस काय करतोय, मागे बसलेला आहे आणि जे काही कर्मचारी आहेत म्हणजे आपल्या संस्थेमधील, संस्था म्हणजे एक संघटन समजा की जिथे लोक एखाद्या उद्देशाने एकत्र येऊन काम करतायत, पण नेतृत्व करणारा हा एक जण असतो म्हणजे मुख्य असतो. तो मुख्य मागे राहून जे काही कर्मचारी आहेत त्यांना तो जर पुढे पाठवतोय फक्त की तुम्ही करायचंय, तर ते काम यशस्वी होणार नाही. नेतृत्व हा जो असतो तो स्वतःहून काम करणारा असतो, स्वतःहून कार्य प्रेरित झालेला असतो. जे काही स्पोर्ट्स होतात त्यामध्ये जो कॅप्टन असतो तो ही भूमिका व्यवस्थितपणे पार पाडत असतो. नेतृत्वाचे कार्य परिणामकारक होण्यासाठी काय असायला पाहिजे, व्यवस्थापकाच्या अंगी उच्च बुद्धी, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, विचारांमध्ये व वागणुकीमध्ये समतोलपणा असायला हवा, त्याच्यामध्ये कल्पकता असावी, व्यवस्थापकामध्ये दूरदृष्टी असावी, जेणेकरून समोर काही अडचणी येणार असतील तर त्यावर तो आधीच उपाययोजना करून ठेवेल. जर असं होणार असेल तर मग मी त्यापूर्वी आधीच असं करेल. शैक्षणिक संस्थेमध्ये सुधारणा घडून जर आणायचं असेल तर उणिवा दूर करायच्या असतील, संस्थेमध्ये कार्याचे काटेकोरपणे मूल्यमापन होते की नाही आणि योग्य होत आहे किंवा नाही हे पाहून त्याला योग्य तो सल्ला दिला तर तो जो देणारा आहे तो व्यवस्थित नेतृत्व करतो आहे असे म्हणावे लागेल. यानंतर निर्णय प्रक्रिया. कसोटीच्या क्षणी व्यवस्थित व सखोल अभ्यास करून 2 अथवा अधिक पर्यायांमधून एका पर्यायाची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे निर्णय प्रक्रिया असते. आपण स्पर्धा परीक्षा बघा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतो, तर त्यावेळी आपण कधी कधी असं होतं की 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज असतो, की हा बरोबर उत्तर असेल की हा ऑप्शन बरोबर उत्तर असेल. तर अशा वेळी योग्य पर्याय हा निवडता यायला पाहिजे. म्हणजे आपल्या समोर शाळेमध्ये जे काही समस्या येतात पण मग त्यामध्ये वेगवेगळे उपाय पण असतात आपल्या समोर, पण त्यामधून आपल्याला अधिक योग्य कोणता असेल हे निवडण्याची क्षमता म्हणजे निर्णय क्षमता ही व्यवस्थापकामध्ये असायला हवी. व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाचे जे परिणाम असतात ते दूरगामी असतात. म्हणजे याचे परिणाम लगेच जरी नाही दिसले तरी ते काही कालांतराने दिसणारे असतात, चांगले किंवा वाईट. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता व्यवस्थापकामध्ये असायला हवी. यानंतरचा मुद्दा आहे नियंत्रण. करत असलेल्या कामावर ताबा ठेवणे म्हणजे नियंत्रण ठेवणे. मी प्रिन्सिपल आहे तर माझे जे नियंत्रण आहे ते सर्व गोष्टींवरती नियंत्रण असायला हवे. म्हणजे जर आपण एकाधिकाराने जर कुठल्याही गोष्ट करताना एकच मुख्य असेल आणि तो एकच व्यक्ती जर निर्णय देत असेल तर ते काम व्यवस्थितपणे होतं. अधिकारांचा दुरुपयोग होऊ नये कुठे, त्यामुळे जे आहे तो प्रिन्सिपलने स्वतःचे नियंत्रण हे स्वतःमध्येच ठेवले पाहिजे. पर्यवेक्षकाद्वारे सुद्धा कधी कधी नियंत्रण केले जाते. मग पर्यवेक्षक आहे तर पर्यवेक्षकानेच ती भूमिका निभवायची. पर्यवेक्षकाचे अधिकार इतर कोणीतरी वापरू नये. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती हे नियंत्रण असायला पाहिजे. यानंतरचा मुद्दा आहे कार्यवाही. निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व गोष्टींचा विचार करून योग्य ती अंमलबजावणी करणे म्हणजे कार्यवाही होय. म्हणजे काय तर एक्झिक्युशन करणे. आपण जे ठरवलेलं आहे ते काम नियोजन केलं आहे, निर्णय घेतलेला आहे, आपण सर्व गोष्टी केल्या, सर्व चूज केल्यात, आता त्यांचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. शाळा चांगल्या प्रकारे चालवायची आहे तर आपण सगळ्या गोष्टींचा विचार करूनच चालवायला पाहिजे. भौतिक सोयी सुविधा कोणत्या आहेत, मानव साधन संपत्ती आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून जुळवाजुळव करून आपण शाळा चांगल्या प्रकारे रन करू शकतो. उद्दिष्टानुसार कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी असते, त्यानुसार योग्य मनुष्यबळाची निवड करावी लागते, तरच आपण जी कार्यवाही करतो ती यशस्वी होते. यानंतरचा आणि शेवटचा मुद्दा आहे मूल्यमापन. निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कामे पार पडली की नाही, ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाली की नाही,
साध्य झाली असेल तर ती किती प्रमाणात झाली याचा आढावा घेणे म्हणजे मूल्यमापन. आपण सहल घेऊन जातोय, सहल घेऊन जाण्याचं उद्दिष्ट काय? समजा ती एक क्षेत्र भेट असेल तर मग क्षेत्र भेट आपण का का घेऊन गेलो की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भेट करून देऊन त्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्यवस्थित देणे. मग त्यानंतर आल्यावरती आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना माहिती विचारून घेऊ शकतो की आपलं जे सहल आहे किंवा क्षेत्र भेट आहे ती ज्या उद्देशाने आपण घेऊन गेलोय ती साध्य झाली आहे किंवा नाही. सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे घ्यायचे आपले हे उद्दिष्ट आहे. पण ते झाल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रियामधून कळेल की हे छान झालं आहे किंवा नाही. यामध्ये काय केले जाते की उणिवा दूर ठेवल्या जातात आणि मुख्याध्यापक शाळेतील सहकारी शिक्षकांचे मूल्यमापन करत असतो. त्यामुळे शाळेतील काम जे आहे ते व्यवस्थितरित्या चालते आणि जर काही उणिवा असतीलच तर त्या सुधारल्या जातात. आता जो आपण पाहिलेला मुद्दा आहे तो आहे कार्य, म्हणजे शालेय व्यवस्थापनाची कार्य पाहिली आहेत. तर यानंतर आपण शालेय व्यवस्थापनाची मूलतत्वे पाहणार आहोत. शालेय व्यवस्थापनाची कार्य आणि मूलतत्वे ही थोडीफार सारखीच आहेत. पण आपण पहा, सुरुवातीला ज्या वेळेस आपण व्यवस्थापनाची संकल्पना जाणून घेत होतो त्यावेळेस आपण एक मुद्दा पाहिला की व्यवस्थापन हा शब्द किंवा व्यवस्थापनाची मूलतत्वे ज्या क्षेत्राशी जोडले जातात त्या क्षेत्राचे विशिष्ट व्यवस्थापन असे मानले जाते. म्हणजे जसं की आपण पाहिलं होतं की व्यवस्थापनाची मूलतत्वे जर शाळा या शब्दाशी जोडले गेले तर शालेय व्यवस्थापन तयार होतो. व्यवस्थापनाची मूलतत्वे ही जर व्यापाराशी जोडली जातात तर व्यापार व्यवस्थापन म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट हे तयार होतं. बँकाशी जर व्यवस्थापनाची मूलतत्वे जोडली तर बँक व्यवस्थापन. तर ही मूलतत्वे काय आहेत? आपण पाहिलं फक्त की मूलतत्वे जोडली गेली तर त्याच शब्दाचे मूलतत्वे किंवा त्याचे व्यवस्थापन होते. पण ती मूलतत्वे म्हणजे काय आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे. तर ही जी मूलतत्वे आहेत ही हेनरी फेयल यांनी सांगितलेली आहे. पहिलं मूलतत्व आहे कामाची विभागणी, अधिकार, जबाबदारी, अधिकाराची एक वाक्यता, मार्गदर्शनाची योग्य दिशा, शिस्त, स्वार्थाचा त्याग, मोबदला, केंद्रीकरण व विकेंद्रीकरण, अधिकाराची साखळी, सुव्यवस्था, समानता, पुढाकार, नोकरीची शाश्वती आणि संघभावना. यातला आपण पहिला मुद्दा पाहूया, कामाची विभागणी. कामाची विभागणी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जे काम आपण देणार आहोत ते त्या योग्य व्यक्तीकडे गेले पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीची जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार काम दिलं पाहिजे, तरच ते काम यशस्वी होईल. म्हणजे ठराविक कामासाठी त्या व्यक्तीची आवड, त्याच्या क्षमता, त्याची कौशल्य, प्रशिक्षण घेतलं आहे, त्याचा अनुभव, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीची निवड करावी आणि त्याला आपण जे काम देणार आहोत ते त्याच्याकडे द्यावेत. आता आपल्याकडे सांस्कृतिक विभाग असतात किंवा परीक्षा विभाग असतो. आता या विभागांची जी कामे असतात तर सांस्कृतिक विभागासाठी पहा की जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये कोणकोणती गुण असायला पाहिजे. तर तो स्वतः पण त्यामध्ये आधी इंटरेस्टेड असला पाहिजे. त्याच व्यक्तीकडे आपण सांस्कृतिक विभाग देणार. असं स्ट्रिक्ट व्यक्ती जर असेल तर आपण त्याच्याकडे सांस्कृतिक विभाग देऊन काम यशस्वी होणार नाही. मग परीक्षा विभाग जो आहे तो आपण त्या व्यक्तीकडे दिला तर तो यशस्वीपणे परीक्षा पार पाडून देईल. पण त्याऐवजी सांस्कृतिक विभाग हा आपल्याला ज्याच्याकडे द्यायचा आहे तर त्यामध्ये व्यक्ती हा इंटरेस्टेड असला पाहिजे. त्याच व्यक्तीकडे ते काम द्यायचं, त्याच वेळेस काम यशस्वी होईल. यानंतरचा मुद्दा आहे अधिकार. आपल्या अधिकाराचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या अधिकाराचा दुसऱ्यांनी गैरवापरही करून नाही घेतला पाहिजे. दुसऱ्यांना हुकूम देण्याचा, दुसऱ्यांकडून कामाच्या बाबतीत एकनिष्ठता राखण्याचा, दुसऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचा आणि आवश्यक जिथे आहे तिथे शिक्षा करण्याचा हक्क म्हणजे आपण अधिकार असे म्हणतो. व्यवस्थापन व पर्यवेक्षण करत असताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करताना अधिकार वापरावा लागतो. मुख्याध्यापकांचे जे अधिकार असतात त्यांना नेहमी वापरावे लागतात, तरच शाळा व्यवस्थित चालू शकते. नाहीतर शाळेमध्ये असणारे जे घटक आहेत त्यांनी त्यांच्या मनानेच कारभार करत राहिला तर शाळा ही व्यवस्थित होणार नाही. यानंतरचा मुद्दा आहे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. अधिकाराच्या पाठोपाठ जबाबदारी पण येते. जिथे अधिकार असतात तिथेच जबाबदारी पण असते.
सहल घेऊन जाणार आहोत आपण, त्यासाठी आपल्याला अधिकार दिलेले आहेत की हो, तुमचे जे निर्णय असतील ते तुम्ही विद्यार्थ्यांवरती लागू करा. पण त्याचबरोबर आपल्यावरती जबाबदारी पण येते की विद्यार्थी सुरक्षित गेले पाहिजेत, सुरक्षित आले पाहिजे, त्यांना व्यवस्थित कुठेही काहीही इजा झाली नाही पाहिजे. या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे जिथे अधिकार आहे तिथे जबाबदारी असते. काही जर घटना घडली तर तिथे आपण जबाबदारपणे आपला निर्णय दिला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये जर शिस्त राखायची असेल, मुख्याध्यापक बघा हा याला अधिकार पण खूप असतात आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्या पण मिळतात. त्याचं काम आहे की वेळेवरती येणे. तो स्वतः जर वेळेवर आला तर तो इतरांनाही बोलू शकतो. म्हणजे अधिकारापाठोपाठ जबाबदारी या येत असतात. यानंतर आहे अधिकाराची एक वाक्यता. व्यवस्थापनामध्ये काय असते की प्रत्येक व्यक्तींची ही अधिकारांची कक्षा जी निश्चित केलेली असतात. अधिकारांच्या कक्षेशिवाय संदिग्धता असेल, म्हणजे जर काही समजत नसेल तर विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि त्याचा कामावरती विपरीत परिणाम होतो. म्हणजे एकमेकांच्या कामांची जाणीव असली पाहिजे. मी एक सामान्य शिक्षक आहे, पण मी मुख्याध्यापकांचे जर अधिकार वापरत असेल तर ते इतर शिक्षकांना आवडणार नाही. त्यामुळे काय होईल की आमच्या शिक्षकांमध्ये, आमच्या स्वतःमध्ये संघर्ष निर्माण होईल आणि शाळा तर व्यवस्थित चालायचं दूरच राहील, पण आमच्यामध्येच वाद होतील. यानंतरचा मुद्दा आहे मार्गदर्शनाची योग्य दिशा. व्यवस्थापन करताना मार्गदर्शन हे करावे लागते. मार्गदर्शन करत असताना योग्य दिशा दाखवावी लागते. म्हणजे उद्दिष्ट जे आहे ते प्राप्त करण्यासाठी ज्या कृती केल्या जातात त्यांचा प्रमुख हा एकच असावा लागतो आणि त्याची एकच योजना असावी लागते. मार्गदर्शक जर अनेक असतील तर त्यामुळे काय होईल की त्यांचे निर्णय सुद्धा वेगवेगळे असतील, त्यामुळे एक वाक्यता राहणार नाही. त्यामुळे उद्दिष्ट जे प्राप्त करायचं असेल त्यामध्ये अडथळा निर्माण होईल. जितक्या व्यक्ती असतात तितक्याच त्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे एकाच व्यक्तीने मार्गदर्शन करायचे आणि योग्य त्या मार्गानेच मार्गदर्शन करायचे. यानंतरचा आहे शिस्त. शिस्त हा व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग असतो. नियमांचा आदर करणे, पालन करणे, आज्ञाधारकपणा असला, वरिष्ठांशी आदराने वागणे, कामाची तळमळ या गोष्टींचा समावेश शिस्तीमध्ये होतो. संघटनेमध्ये जर शिस्त असेल तरच उद्दिष्ट किंवा ध्येय हे साध्य होते. व्यवस्थापनामध्ये स्वतः शिस्तीने वागणे तितकंच महत्वाचं असतं जितकं की आपण इतरांना सांगतो की तुम्ही शिस्तीने वागा. यामध्ये सर्वांना समान न्याय द्यावा लागतो. यानंतरचा मुद्दा आहे स्वार्थाचा त्याग. स्वार्थ ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी कुठलेही काम यशस्वी होत नाही. म्हणजे आपण जिथे काम करतो आहे ती एक संघटना आहे, तिथे सर्वांनी मिळून एकत्र येऊनच काम करावे लागणार आणि तरच हे काम यशस्वी होते. जर मी फक्त माझाच फायदा पाहिला तर त्यामध्ये माझाच फायदा होईल आणि तोही फक्त काही काळापुरताच, दीर्घकालीन हा फायदा होणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून, सर्वांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागते. यानंतरचा मुद्दा आहे मोबदला. मोबदला आणि प्रेरण या दोन गोष्टी सारख्याच आहेत. संघटनेमध्ये काम करणारी जी व्यक्ती असते ती समाधानी असली पाहिजे. ती प्रत्येक दृष्टीने समाधानी असले पाहिजे. आर्थिक दृष्ट्या समाधानी असली पाहिजे, मानसिक दृष्ट्याही समाधानी असली पाहिजे. आपण जे काम करतो त्याचा आपल्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा आपण ज्याच्याकडून काम करून घेत आहोत त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. समजा मी मागील शैक्षणिक वर्षामध्ये खूप मेहनत घेतली की माझ्या विद्यार्थ्यांचं काम चांगलं व्हावं, माझ्या कॉलेजचं काम चांगलं व्हावं, पण जर मला त्याचा योग्य मोबदला मिळाला नसेल तर मी या वर्षी चालू वर्षामध्ये काम चांगल्या प्रकारे करणार नाही. या उलट जर आपण त्यांना मोबदला योग्य दिला तर ते अधिक जोमाने काम करतील आणि उद्दिष्टपूर्ती त्यामुळे लवकर होईल. यानंतरचा मुद्दा आहे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण. व्यवस्थापनामध्ये अधिकाराचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचे प्रमाणबद्धता साधता यायला हवी. विकेंद्रीकरण जर झाले तर दुय्यम सेवकांचे महत्व वाढते, कारण ज्यावेळेस आपण कामांची विभागणी करतो त्यावेळेस अधिकारांची पण विभागणी होते. त्यामुळे कामाला योग्य दिशा मिळत नाही, म्हणजे काय केंद्रीकरण होत नाही. आपल्याला काय करायचं आहे, एक मिनिट, कोणीतरी स्क्रीन शेअर करताय.
झालं. मुख्याध्यापक आहेत तर मुख्याध्यापकांनीच त्यांचे अधिकार किंवा त्यांचे निर्णय जे आहेत ते सर्वांवरती सांगितले पाहिजेत, त्यांना त्यांच्याकडून अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. याच्याऐवजी जर 2 जण त्यांचे निर्णय सांगत असतील तर त्यामध्ये याचा ऐकू की त्याचा ऐकू, यामुळे नुकसान होते. यानंतरचा मुद्दा आहे अधिकाराची साखळी. उच्च व्यवस्थापनापासून तर कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत ही कामाची व्यवस्था केलेली असते. याला स्केलरचे तत्व असे सुद्धा म्हणले जाते, म्हणजे क्रम अथवा क्रम साखळीचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे कसं तर बघा, शाळेमध्ये मुख्याध्यापक असतात, त्यानंतर उपमुख्याध्यापक, त्यानंतर शिक्षक आणि त्यानंतर शिपाई असा क्रम असतो. म्हणजे अधिकारांची एक साखळी असते. मुख्याध्यापक ऑर्डर करणार, त्यानंतर त्यांचे अधिकार, त्यानंतर उपमुख्याध्यापक, त्यानंतर शिक्षक आणि त्यानंतर शिपाई. सरळ मुख्याध्यापक आणि शिपाई, शिपाई आणि सरळ मुख्याध्यापक असे कधी अधिकारांची साखळी नसते. म्हणजे कुठलाही निर्णय जो असतो तो टप्प्याटप्प्याने जातो. यानंतरचा मुद्दा आहे सुव्यवस्था. व्यवस्थापनामध्ये प्रत्येक व्यक्ती व साधनाला योग्य ते स्थान असते आणि ते त्याच ठिकाणी असायला हवे. ती व्यक्ती आणि ती साधन जे आहे ते ठराविक ठिकाणी जर नसतील तर त्यामुळे काम जे आहे आपण करायला घेतलेले त्याचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. आपलं घर आहे तर आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात. आपल्याला जर वडिलांनी सांगितले की त्या ठिकाणी ठेवलेली कात्री घेऊन ये, तर कात्री ही आपल्याला त्याच ठिकाणी मिळाली पाहिजे. तर पप्पांचं काम जे आहे तर ते पटकन होईल. जर कात्री शोधण्यामध्ये आपला वेळ जात असेल तर पप्पांना काम करायला उशीर होणार. आपल्याला शाळेमध्ये प्रयोग घ्यायचे आहेत, पण प्रयोग शाळेमध्ये जे साधन ठेवलेले असतात, जे साहित्य ठेवलेले असतात, उपकरणं, वेगवेगळी द्रव्ये, ही साहित्य जर एका ठिकाणी नसतील तर ती शोधाशोध करण्यामध्ये आपली प्रात्यक्षिकाची जी तासिका आहे ती निघून जाईल. त्यामुळे ते सर्व साधन जागच्या जागी असावे, प्रत्येक साधन ज्या त्या ठिकाणी असावे. अशी सुव्यवस्था जर असेल तर संघटनेमध्ये काम योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने होते. यानंतरचा मुद्दा आहे समानता. एकाच व्यक्तीला फायदा करून देणे आणि दुसऱ्यावरती अन्याय करणे असं जर होत असेल तर कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य जे आहे ते खच्ची होते. त्यामुळे काय होतं की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा उद्दिष्टावरती परिणाम होतो. समजा मी आहे आणि मी एखादं काम करायला घेतलं आहे, मी त्याचा प्रमुख आहे, म्हणजे मी व्यवस्थापक आहे, तर मी काय करणार की जी कामं वाटून दिलेली आहेत त्याच्यापैकी मी एकाच व्यक्तीला सांगणार की एकच व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे, मी त्याच व्यक्तीचं नाव घेईन की या सरांनी खूप छान काम केलेलं आहे, या मॅडमने खूप छान काम केलेलं आहे. आपण त्यांच्या कामाची स्तुती करावी, पण फक्त एकाच शिक्षकाला किंवा एकाच व्यक्तीला आपण उचलून धरलं नाही पाहिजे. म्हणजे सर्व व्यक्तींना सर्व कामांचा आपण समान न्याय दिला पाहिजे. सर्व व्यक्तींमध्ये आपण समानता ठेवली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये काय समानता, न्याय, समता, बंधुता, लोकशाही अशा या मूल्यांना स्थान दिलं पाहिजे आपण. तरच सर्व लोक ही कामाने उत्साहाने एकत्र येऊन काम करणार. नाहीतर काय होणार की एकच व्यक्ती खुश राहणार आणि बाकीचे जी 4 व्यक्ती आहेत ती नाराज होणार. यामुळे काम आपले यशस्वी होणार नाही. त्या 4 लोकांचं ज्या वाट्याला काम असते ते काम चांगल्या प्रकारे होणार नाही. फक्त एका व्यक्तीला आपण ज्याचं नाव खूप वेळा घेतोय की या व्यक्ती खूप छान काम करतात, तोच व्यक्ती काम चांगला करत राहील. आणि ज्या व्यक्तींचं आपण कधी नावच घेत नाही ती व्यक्ती काम चांगल्या प्रकारे करणार नाही. म्हणजे आपण सर्वांच्या चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि सर्वांना समानता ही गोष्ट आपण लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. यानंतरचा मुद्दा आहे पुढाकार, म्हणजे इनिशिएट. प्रत्येकाने स्वतःचा नेता हा स्वतः असायला पाहिजे. आपण काम सांगितल्यानंतर स्वतःहून व्यक्तीने काम स्वीकारलेही पाहिजे आणि पुढे येऊन स्वतः काम ते आनंदाने, प्रेरणेने, उत्साहाने, स्वतंत्र विचाराने ते काम करायला हवे. शाळेमध्ये आपण ज्यावेळेस जातो तर शाळेमध्ये आपण कचरा जर कुठे दिसला तर आपण तो स्वतःहून आधी उचलला पाहिजे. कागदाचे गोळे दिसलेले आहेत इथे तिथे पडलेले, जर आपण उचलला तर दुसरेही उचलतील. आपण कुणीतरी दुसऱ्याने ते काम करण्याची किंवा ते कागदाचे गोळे उचलण्याची वाट न पाहता आपण स्वतः ते आपण जर काम आधी केलं तर इतर लोकही उत्साहाने काम करू लागतात. टेक्नॉलॉजीचं काम मला खूप चांगल्या प्रकारे येत आहे, तर मग मी इतरांना पण सहकार्य करणार की ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करतील.
व्यवस्थापकाने प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, स्वतंत्र विचार करण्यासाठी प्रवृत्त करावा, विविध कौशल्यांचा उत्तम प्रकारे वापर करावा, कामांची तंतोतंत अंमलबजावणी करावी यासाठी पुढाकार घ्यावा आणि व्यवस्थापन यशस्वी पद्धतीने करावे. यानंतरचा मुद्दा आहे नोकरीची शाश्वती, सस्टेनेबिलिटी ऑफ जॉब. सुरक्षिततेची गरज ही जी असते ही मूलभूत गरज आहे. जर मी सेक्युअर नाही तर मी काय करणार? असं म्हणतो ना आपण की जर माझा जीव आहे तरच बाकीच्या गोष्टी आहेत, तर मी बाकीचं पाहिजे. जर आधी जीवच नसेल तर मग आपण करणार काय? तसंच जर नोकरीची शाश्वती असेल तर मी तिथे काम चांगल्या प्रकारे करेल. मला जर इथे परमनंट करून घेतलं तर मी काम करेल, उत्साहाने काम करेल. पण फक्त माझ्यावरती तुम्ही कामच चालवून घेताय तर मग मी मात्र उत्साहाने काम करणार नाही. त्यामुळे जो कर्मचारी असतो त्याच्यामध्ये कामाची किंवा नोकरीची शाश्वती आहे त्याला याची जाणीव झाली पाहिजे. मग त्याला काम करता वेळी कामाच्या ठिकाणी कायम असेल, शाश्वत असेल तर तो आनंदाने काम करतो, मनापासून काम करतो. आणि जर जर समजा मोठी व्यक्ती नसेल किंवा मेन व्यक्ती जर नसेल तर कधी निर्णय घ्यायचं काम पडलं तर तो स्वतः जबाबदारीने निर्णय सुद्धा घेतो, त्याची व्यवस्थित कार्य त्याचे कर्तव्य जे आहे तो पार पाडतो. याउलट जर आपण कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना जर ठेवली किंवा असेल कर्मचाऱ्यांच्या मनामध्येच असेल तशी भावना तर तो संघटनेशी आपल्या किंवा आपल्या कार्य करण्याच्या ठिकाणाशी तो एकनिष्ठ राहणार नाही. मग त्यामुळे तो त्याच्या कामाचा उत्तम दर्जा देणार नाही, म्हणजे चांगल्या प्रकारे तो काम करणार नाही आणि तो त्याचं जे 100% म्हणतो आपण तो देणार नाही. त्यामुळे काय होईल की आपलं मॅनेजमेंट हे चुकीचं होईल. यानंतरचा मुद्दा आहे संघभावना. संघभावनेमुळे एकतेची शक्ती वाढते. आपल्या लहानपणी बघा एक गोष्ट सांगितली जायची की एक काडी आहे तर ती तू मोडून दाखव, तर ती इझिली मोडली जाते. अजून 2 काड्या दिल्या तर ती पण लवकर मोडल्या जाईल. 3 दिल्या काड्या, 4 दिल्या, 5 दिल्या तर त्या काड्या लवकर मोडल्या जात नाहीत. म्हणजे काय, जिथे अनेक लोक एकत्र आलेले आहेत त्यांना जर आपण मोडण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. त्यामुळे सर्वांनी काम करता वेळी संघभावनेने एकतेची भावना मनामध्ये ठेवून काम करायला पाहिजे. प्रत्येकाला एकमेकांचे सहकार्य मिळते, त्यामुळे काय होतं कामावरचा जो ताण आहे तो कमी होतो. जर मला एखाद्या कामाची गरज असेल, मदतीची गरज असेल तर मी दुसऱ्यांकडून मदत घेणार किंवा दुसऱ्यांना माझी गरज असेल तर मी त्यांना मदत करणार. एकमेकांच्या सहाय्याने काम पूर्ण केलं जातं तरच उद्दिष्ट साध्य होते आणि आपलं जे व्यवस्थापन असते ते यशस्वी होते. उच्च-नीचतेची भावना या ठिकाणी अजिबात असता कामा नये. जर ती असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या व्यवस्थापनावरती परिणाम होऊ शकतो आणि आपलं उद्दिष्ट जे आहे ते साध्य होणार नाही. तर आजची आपली तासिका इथे संपलेली आहे. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता.